और फिरौन को सेना समेत लाल समुद्र में डाल दिया, और उसकी करुणा सदा की है। वह अपनी प्रजा को जंगल में ले चला, उसकी करुणा सदा की है। उसने बड़े बड़े राजा को मारे, उसकी करुणा सदा की है। उसने प्रतापी राजाओं को भी मारा, उसकी करुणा सदा की है। एमिरों के राजा को, सिहोन को, उसकी करुणा सदा की है। और बाशान के राजा आगे को घात किए, उसकी करुणा सदा की है। और उनके देश को भाग होने के लिए उसकी करुणा सदा की है। अपने दास इजराइलियों का भाग होने के उनकी करुणा सदा की है। लिए हुए देव उसकी करुणा सदा की है। उसने हमारी दुर्दशा में हमारी सुधि ली, उसकी करुणा सदा की है। और हमको शत्रुओं से छुड़ाया, उसकी करुणा सदा की है। वह सब प्राणियों को आहार देता है, उसकी करुणा सदा की है। स्वर्ग के परमेश्वर को धन्यवाद करो, उसकी करुणा सदा की है। 37 पर्यंत ना, धन्यवाद। परमेश्वर एवढा महान आहे, म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये पण दिलेले आहे. म्हणजे जसं आता आपण 15 पासून वाचतोय, फिरौन पासून लाल समुद्रामध्ये जेव्हापासून त्याला टाकलंय, काय उसकी करुणा साधू. करुणा म्हणजे काय असतं? दया, आईचं प्रेम. आईचं प्रेम म्हणजे थोडं आहे, म्हणजे आईचं प्रेम थोडं आहे, कॅनबर असेल, पण तरी पण त्या आईच्या प्रेमाला आपण किती दर्जा देतो? आई पडलं की आई. लहानपणापासून जोपर्यंत बायको जीवनात येत नाही तोपर्यंत आई, हा ना. तर एवढी आई, आणि नंतर बायकोनी पण काय प्रॉब्लेम दिला, आई. हा, प्रत्येक गोष्टीमध्ये आई, काय लागलं आई. एवढा आईला दर्जा आहे, पण त्याचं प्रेम आईच्या वरती आहे. त्याचं प्रेम आईच्या वरती आहे. म्हणजे आईला या मानव जातीने एवढा दर्जा दिला. परमेश्वराचं वचन बोलतं की तुम्हारी माँ तुमको छोड़ती नाही. परमेश्वर एवढा महान आहे. फक्त तुम्ही त्याच्यावरती काय करा? विश्वास ठेवा. ज्या वेळेस तुम्ही विश्वास ठेवला, त्या वेळेपासून परमेश्वर तुमच्यामधून काम करतो. कारण की तो कुठे? विश्वास मध्ये. त्याला पाहणं एवढं कठीण आहे जसं या प्रकाशाला पाहणं कठीण आहे. तुम्ही कोणती पण लाईट आहे, जी घरातल्या लाईटीला तुम्ही दोन सेकंडच्या पुढे जास्त पाहायला लागेल, तुमच्या डोळ्याला त्रास होईल. सूर्याला बघायची दुसरी गोष्टच लांब आहे. तर त्या परमेश्वराला बघण्याची ताकद कोणाकडे पण नाही. तुम्हाला माहितीये, परमेश्वराचे काही दूत असे आहेत ज्याचे तोंड झाकलेले आहेत पंखाने आणि पाय वगैरे झाकलेले, म्हणजे त्यांना एवढं पॉवर असून पण ते परमेश्वराला पाहू नाही शकत. असा आपला परमेश्वर आहे. तो कुठे आहे? म्हणून त्याला तो विश्वास होते. तो बोलतो तुम्ही विश्वास करा, मी तुमच्या मध्यस्थी. तुम्ही काय करा? विश्वास. जर तुम्ही विश्वास नसेल ना करा, त्याचे एकही कार्य तुम्ही पाहू नाही शकत. एकही कार्य. मग तुम्ही लाल समुद्र बघा, नाही तर एक छोटासा इकडून तिथपर्यंत जरी जायचं असलं तुम्ही पडाल. जर तुमचा विश्वास नसेल, छोटस एक तुम्हाला स्टेप उचलून चालायचं असेल, तुम्ही पडाल. पण विश्वास असेल तर तुम्ही समुद्रावर पण चालाल. त्याचा विश्वास होता. येशू बोलला, तो काय बोलला? मला यायचंय. तो बोलला ठीक आहे तू ये. त्यांनी खाली नाही पाहिलं, त्यांनी पाण्यात नाही पाहिलं, त्यांनी पाय टाकला. तो बोलला अरे माझा पाय डुबला काय. तर त्याने दुसरा पण पाय टाकला पाण्यावर. काय होता? विश्वास होता. पण जेव्हा विश्वास डगमगला, त्याने येशूला सोडून कुठे बघितलं? पाण्यात बघितलं. आणि तो काय केलं? तर जर तुमचा विश्वास येशूवरती असेल, तो समोर आहे, तो तुमच्यात आहे. तुम्ही माइंडला नका विश्वास. माइंडनी म्हणजे कसं आहे ना, आता या गोष्टी जे दिसतात ना ते फसतात. बिकॉज दाखवणारा जो असतो ना तो वेगळ्या दिशेने दाखवतो. पिक्चर जो दाखवतो ना तो दाखवतो वेगळं, पण त्याच्या मागे वेगळं असतं.
खरी स्टोरी कोण सांगत नाही, तो एकटाच परमेश्वर, तोच खरा आहे, त्याच्याशिवाय कोण नाही. खरी स्टोरी परमेश्वर आहे, कारण की मार्ग सत्य जीवन तोच आहे. त्याच्याशिवाय जर काही विचार करत असेल तर मी आज एवढं केलं तेवढं केलं, आणि जर येशूची तुमचं कॉन्टॅक्ट नाही, काहीच नाही. जर तुम्हाला विश्वास नाही, त्या दिवशी मी काहीतरी खाल्लेलं, म्हणजे आमच्या इकडे भेटतं ना मसाल्याचे पदार्थ जास्त, तर खाल्ल्यानंतर ना मला संध्याकाळच्या वेळेस एकदम ते उलटीसारखं बाहेर आलं, आणि बोलतात उलटी ना परत आतमध्ये घेतली ना तर त्रास होतो. तर माझ्या इथपर्यंत आलेलं आणि मी परत घेतलं, आणि मला एकदम जळजळ सुटायला, एकदम जळजळ, कंट्रोल नाही. तर मी बसलो, मित्र वगैरे बोलले तू सरको बोल, जा घरचे, बोला नाही, फक्त एवढंच केलं. यश आहे तरी पण काय, यश आहे तरी पण काय, येशू, येशू हात लाव बरं का, डॉक्टर कोण आहे, येशू, यश आहे तरी पण नॅट मध्ये योहन्ना आदि में शब्द था, यश आहे 53, थोड्या वेळातच नॉर्मल. और असं मला, मी असं बसलो पूर्ण एकदम होत नाही मला एकदम डेकर सर्व. यश आहे 53, गोळी पण जेवढी टाइम घेते, यश आहे 53 टाइम, कारण विश्वास असेल ना, पाण्यावर चालाल, तुम्ही आकाशात पण फिराल. विश्वास असेल तुम्हाला, विदाउट हेलिकॉप्टर, विदाउट प्लेन तुम्ही चालाल, आणि शेवटच्या दिवशी येणार आहे येशू तुम्हाला आकाशातच भेटणार. आणि तो कोणाला घ्यायला येणार आहे, आता सेकंड आदम आहे, जो आधी आला ना तो बकरी म्हणून आला, त्यांनी तसंच बकरीसारखंच प्रेम केलं, आणि तुम्ही आणि आम्ही त्याला बकरीसारखं मारलं, फाडलं, सगळं काय केलं, अत्याचार केलं. पण आता तो अत्याचार सहन करण्यासाठी नाही, आता त्याच्या माणसांवरती जो कोणी अत्याचार करेल तर आता पण, आता जो टाइम आहे ना त्याला द्या, कारण की कधी कोणता वेळ येईल आणि येईल आणि तुम्हाला येशू घोड्यावरून वरतून दिसेल, तुम्ही काही नाही करू शकणार. बायबलचं हे पान आहे ना, आज तुम्हाला दिसतंय, याच्यात तुम्हाला वचन मिळणार, त्यावेळेस नाही. याचे दास लोक जे वचन सांगतात तुम्हाला कोण सांगायला आहे, नाही दिसणार, उचललं जाणार. जे मेलेले असतील उचलले जाणार. आता तुमच्यामध्ये जीव आहे, माझ्यामध्ये जीव आहे, त्याचं नाव घ्या. एखादा व्यक्ती श्वास जरी घेतो ना, तो परमेश्वराचं नाव घेतो, यावे. जो माणूस ज्याला परमेश्वर, ज्याला एबीसीडी माहिती नाही, परमेश्वराचं नाव श्वास घेतो ना, शेवटचा श्वास, येशूचं नाव येते. तर असा परमेश्वर आहे, आणि त्याच्याशिवाय कुठेच काही नाही. दगडांमध्ये विश्वास केलेला आपण आधी, मी पण केलेला, तो दगडच राहिला, आणि त्याने आपल्याला पण दगड बनवलेला. कारण परमेश्वरचं वचन लिहिलंय, ज्यांनी दगडांवरती विश्वास केले ते दगडच होतील, सेमच झालं ना, दगड होतील, दगडासारखे दगड, आणि दगड एकच झालं. पण जिवंत परमेश्वरती जो विश्वास करेल तो परमेश्वराचा मुलगा होईल, हे पण बायबलमध्ये. आणि हे प्रत्येक गोष्ट तुम्हाला विश्वासाशिवाय नाही. जर तुम्हाला विश्वास नाही तर तुमच्या कोणत्याही गोष्टी हे फुलफिल करणं पॉसिबल नाही. कारण की शैतानाने तुमचे प्रत्येक काम अडवलेले आहेत. कारण की तुम्ही जेव्हा काही या संसारामध्ये जेव्हा छोट्या गोष्टी, काही पाप करता, खालून एक टिपर बसलेला आहे, त्याचं नाव लुसिफर आहे. तो वरती जातो येशूकडे, तो तुमच्या साड्या लावतो. अरे याचं काम कशाला करतो, हिचं काम कशाला करतो, हिचा मुलगा कशाला देतो,
हिचं हे कशाला करतो, तिचं ते कशाला करतो, याचं लग्न कशाला करतो, याचं हे कशाला करतो, यांनी हे पाप केलंय. कारण तुझ्या बायबल मध्ये लिहिलंय, तुझ्या पवित्र शास्त्रात लिहिलंय अडवणार. पण जर तुम्ही त्याच्या मार्गावरती असता, त्याचा बाप पण आलं का लक्षात. तर जी अडवलेले आहेत ना, सगळे बंधने तुटतात येशू नावाने, फक्त येशू नावाने. त्याच्यावर विश्वास केल्याने बंधन तुटतात. म्हणून तर त्याला जेवढं पण तुम्ही फक्त एक विश्वासामध्ये मोठी गोष्ट आहे. तुम्ही कशाला विश्वास देता, बॉसला विश्वास देता, बायकोला विश्वास देता, आईला विश्वास देता. एकदा त्याला देऊन बघा. तुम्ही जिकडे काम केलं 10 वर्ष दिले ना, 10 वर्षात जे काम नाही झालं, 10 सेकंड साठी त्याला विश्वास, 10 सेकंड साठी. तो 10 सेकंड, 10 वर्षाची कामं जी अडकलेली ते सगळे त्याचे स्वर्गदूत 1 सेकंड मध्ये पृथ्वीचे 7 फेऱ्या मारतात. त्याचे स्वर्गदूत. पृथ्वी माहिती किती मोठी, स्वर्ग आणि पृथ्वीवरून येण्यासाठी त्यांना 1 सेकंड लागतो. तर विचार करा, परमेश्वरासाठी तुमच्या 10 सेकंड मध्ये तुमची किती कामं करू शकतो. तर त्याच्या स्वर्गदूत मध्ये एवढी कॅपॅसिटी आहे, तर त्या बनवणाऱ्यामध्ये किती कॅपॅसिटी. तरी पण तुम्ही जर अजून काय अडकलेलं असेल, काय हरवलेलं असेल आणि काय मिळत नसेल, सगळं काय मिळणार, बट विश्वासावरती सगळं. तुमची गाडी विश्वासावरच अडकली आणि तिथेच अडकून द्या. आणि त्या गाडीचं स्टेअरिंग कोणाला द्या, येशूला द्या. गाडी कोण आहे, हिला गाडी बनवा. शरीराला काय बनवा, गाडी. गाडीला एक स्टेअरिंग असतं, हँडल असतं, ते कोणाला द्या, पवित्र आत्माला द्या. येशू पवित्र आत्मा नाही, येशूला देऊन द्या की बाबा हे शरीर आहे, तू दिलंय, मातीत जाण्याआधी तुझ्या हाती घे, तू याला शुद्ध कर, पवित्र कर. तुझी जी कार्य आहे ते ह्या शरीराद्वारे करून टाक. कारण की तुमचं एखाद्याचं शरीर जर परमेश्वराच्या कार्यासाठी जर काम आलं ना, त्या शरीराला खूप महत्व आहे आणि त्याचं मेडल त्याला वरती मिळणार. हे शरीर फक्त मेहनत करून बायका पुरांना देण्यासाठी त्याला झिजवू नका, त्याला ठेवा, परमेश्वराच्या कार्यासाठी ठेवा. आलं का लक्षात. कारण की त्याची कार्य अजून तुम्ही जेवढी कराल तेवढं फास्ट काम होतं. तुम्हाला माहिती आहे, तो एकाच सेकंड मध्ये पण येऊ शकतो. थांबला काय, एक कोणतरी असेल, माझा भाऊ, माझा मुलगा, त्याचा जीवन परिवर्तन होण्यासाठी. त्याला जास्त टाइम नाही, त्याला यायचं आणि उचलायचंय ना चांगल्याला, आणि जे वाईट आहे त्यांना मारायचंय, है ना, आणि नंतर सैतानाचं हे करायचंय. पण तो अजूनही थांबलेला का, कारण की एक कोण आई, एक कोण बहीण, एक कोण मुलगा, एक कोण भाऊ, त्याचं मन परिवर्तन झालं ना, स्वर्गामध्ये आनंद. त्या आनंदासाठी तो थांबतो. आज हा आनंद झाला, तो उद्या तो आनंद झाला. तो तुम्हाला चान्स देतो, तो मला चान्स देतो. जर पाप झाले, घुटणे टेका. पाप झाले, घुटणे टेका, सॉरी बोला, मार्गाला लागा. तो 7 वेळा माफ करण्यासाठी रेडी आहे, 7 दिवसामध्ये. किती दिवस आपल्याला, 365 डेज, म्हणजे पूर्ण वर्षभर माफ करण्यासाठी रेडी. तुम्ही एकदा पाप करता आणि बोलता, अरे आता माझं पाप झालंय, आता मी हे कसं करणार. एकदा गुडघे टेकून तर बघा. असं कधी मनात होईल की कधी नाही. जो तुमच्या कानामध्ये जो सांगणार असणार त्याचं नका ऐकू, कारण की तो शैतान असणार. तू पाप केलंस, तू येशू बरोबर नाही जाऊ शकत, तू त्याचे काम नाही करू शकत, तू पाप केलं. परमेश्वर हा पाप्यांसाठी आलेला आहे. एक पण बायबल मध्ये असा व्यक्ती नाही जो ऑलरेडी पवित्र होता आणि जो ऑलरेडी चांगला होता, त्याला परमेश्वराने हे केले. सगळ्या पापांनाच तो वाचवण्यासाठी आलेला आहे. त्यांनी पण पापांवरती प्रेम नाही केले. जे पापांमध्ये अडकले त्यांच्यावरती प्रेम केले. तर जेवढं होईल तेवढं त्याच्यावरती मन ठेवा. शेवटचे दिवस आहे हे. आता जे तुम्ही खाणार आहे
त्याला फक्त जर भाकरी म्हणून वेल्ली दिली तर ती पोट भरल्यासारखं झालं. तो एक घास तुमच्या तोंडात येणार आहे, एक तुम्हाला ज्यूस टाईप तुम्ही पिणार, पण त्याला जर तुम्ही फील केलं त्यावेळेस 2000 वर्षामध्ये माझ्यासाठी त्याला मार. त्याचं ती खाता भाकर, ते भाकर खाण्याआधी विचार करा सकाळी काय पाप केले का, कारण ती भाकर पवित्र आहे. ती भाकर काय पवित्र आहे. त्याचं सांगायचं तात्पर्य की परमेश्वर खूप महान आहे. त्याला तुम्ही काय करा, मान द्या, सन्मान द्या. तो मान तर तुम्ही कसा देऊ शकता? त्याच्या मार्गावरती चाला, त्याच्या वचनावरती चाला, त्याचं लहू मांस खाऊन तुम्ही कनेक्ट व्हा. ते लहू मांस कशाला दिलेले आहे कोणाला माहिती आहे? कशाला दिले लहू मांस कशाला दिले आपल्याला? जे खाते त्याला दिले तर आपल्याला अजून एवढं त्यातलं माहित नाही. वाढायला आता सध्या हे लहू मांस आहे ना, त्याला स्मरण करून झालेल्या पापाची क्षमा मागून 3 दिवस तुम्ही उपवास करा, पापाची क्षमा मागा, आणि जेव्हा तुम्ही खाता त्याची भाकर म्हणून, म्हणजे त्याचं शरीर आहे त्याला स्मरण करा. ते लहू आहे, ते त्याचं रक्त आहे जे आपल्यामुळे वाहिलंय, आणि आपल्या पापाच्या या पृथ्वीच्या म्हणजे संसाराच्या पापासाठी त्याने रक्त वाहिलंय. तर ते जर पिताना जेव्हा तुम्ही स्मरण करता, त्याचं मान स्मरण करता, त्याचं रक्त स्मरण करता, कारण की विश्वास एवढा होता का त्या बाईला 12 वर्षाचा रक्तस्राव होता, फक्त येशूचं फक्त कपडा शिवल्याने जर एवढा विश्वास होता. तुमच्या विश्वासामध्ये पण तो कनेक्ट होणार. जेव्हा ती भाकर तुम्ही खाणार त्याचं शरीर म्हणून, तुम्ही त्याच्यामध्ये कनेक्ट होणार. हे सगळं एकत्र करण्यासाठी जे आपण महिन्यातून जे आपण लहू आणि मांस खातो, हे सगळं परमेश्वराने सांगितलं, जब तक मैं नहीं आऊं तब तक तुम क्या करो, मेरे स्मरण के लिए यही किया करो. हाँ, और एक साथ रहो, एक साथ रहो. समजलं? कारण की जर तुम्ही असं बाहेर जर निघाले ना, या संसारामध्ये कोण लेफ्टला जातं, कोण राईटला जातं, कोण सरळ जातं, कोण उलटा जातो. ठीक आहे, हे काय त्यांना जायचंय, काम आहे, कुठं कसं आहे, कधी वाकडं काम आहे, कधी पापाचं काम आहे, कधी हे काम आहे. पण जेव्हा तुम्ही या संसारातून जेव्हा तुम्ही एक येतात, तुम्ही उपवास प्रार्थना करता तुमच्याकडनं झालेल्या पापाची. बघा, जे चुकून झालेल्या पापाचं बोलतोय, मुद्दामून पापांचं नाही बोलत. नाहीतर असं आहे, लोकांना काय वाटतं, हा आता खायचं, आज उपवास करायचं आणि आज माफी मागायची, सकाळी परत पाप करायचं, परत तांबाखू खायचं, परत हे खायचं. असले लफडे नाही. असं आज नाही तर कधी नाही. चुकून झाल्यासाठी गोष्ट वेगळी आहे, त्याच्यासाठी येशू रेडी आहे, त्याची भाकर रेडी आहे, त्याचं रक्त रेडी आहे तुमचं पाप धुण्यासाठी. पण ते पाप चुकून झालं असेल तर, तुमच्या तोंडातून शिवी निघाली तर रिलायज करा. कारण तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही एखादी शिवी देता ना, तुमच्या शरीराची हड्डी हे होती, नाजूक होती. हे विचार करू नका माझं अंग म्हातारा झालंय म्हणून माझं अंग दुखतंय. आजकाल यंग जी जनरेशन आहे त्यांचे पण गुडघे आणि हे दुखतात. कारण की किती जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर निघतात, किती शिव्या निघतात तोंडातून, तुमचे हाडं घासली जातात. हे नका करू की माझ्या नवऱ्याने मारलं, ह्यांनी मारलं, त्यांनी मारलं. ते एक गोष्ट वेगळी, त्याचे एक परिणाम असतात. पण तुम्ही जे शिव्या वगैरे देतात ते पण चांगलं नाही. ह्या तोंडाने निघालं पाहिजे वचन, आणि कोणासाठी चांगलं की बाबा तू खुश राहा, या तोंडाने ते निघालं पाहिजे. या तोंडाने कोणासाठी श्राप वगैरे नाही निघाला पाहिजे. समजलं? कारण की जर तुम्ही ज्या गोष्टी तुम्ही बोलताय रिटर्न तुमच्यावरती येते. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही कोणाला बोलून तुमचं जर राग तुम्ही हे केला असेल, पण असं काही नाही. एक वेळेस येणार, तुम्ही झोपायला जाणार, तुम्हाला तो त्रास जाणून येणार. कधी पण शिवी दिले लगेच गुडघे दुखत नाही, पण काही वेळ असं होतो
एकदा तरी झोपात तुम्हाला आठवण येणार, मग त्या येशूची आठवण येणार, तरी पण तो दया करणार की बाबा तू आता तरी शिव्या द्यायचे सोडून दे, तुझं गुडघे दुखणं बंद. कारण की एक व्यक्ती असं बोलतो की मी जेव्हा तुझ्या हातामध्ये बोट घालून बघेल, इथे बोट घालून बघेल, तेव्हा मी विश्वास करेन. येशू काय बोलतो, तू विश्वास कर मग मी सांगतो. विश्वासाशिवाय तो काय नाही करणार. तुम्ही जर मन लावून ठेवली असेल की माझं काम झाल्यावर मी येशूचं हे करेन ते करेन, मी नंतर प्रभू भोज खाईन आणि हे करीन, कधीच काम होणार नाही. तो येऊन जाईल, तो येऊन जाईल. शैतानाबरोबर राहायची जर व्यवस्था असेल तुमच्या बरोबर तर तुम्ही तसंच करा. ती वाट बघत राहा, नाही होणार. त्याची येण्याची वेळ होईल पण तुमची चांगली होण्याची वेळ नाही येणार. तर आत्ता वेळ आहे. ह्या जीवात जोपर्यंत प्राण आहे सोडून द्या. काय सोडून द्या? वाईट कर्म सोडून द्या, वाईट करणं सोडून द्या, वाईट बोलणं सोडून द्या, वाईट ऐकणं. बघा तुम्ही चालतायत आणि कोण शिवी देता, ऐकलं काय प्रॉब्लेम नाही. चालतायत डोळ्यांनी काय वाईट पाहिलं काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही चालतायत, हे संसार आहे, चालण्यामध्ये झालं असेल ठीक आहे, पण तुम्ही करू नका. तुम्ही करू नका. कारण की तुम्हाला करणं ना करणं हे तुमच्या हातात दिलेलं आहे. चावी कोणाच्या हातात दिली आहे? क्रूसवरून चावी आपल्या सगळ्यांच्या हातात दिली आहे. जीवन मरण आपल्या हातात दिलेलं आहे परमेश्वर. तरी पण तो काय बोलतो, तू जीवनच सिलेक्ट कर. तुमच्याच हातात आहे. जर एखादं वाईट दृश्य दिसलं तुमच्या हातात आहे, वाईट ऐकायला भेटलं तुमच्या हातात आहे. त्याला घेऊन चालू नका. एखादा व्यक्ती शिव्या देतोय आणि तुम्ही ऐकतायत, अरे काय झालं, अरे पण तो शिव्या पण देतोय, निघून जा. तुम्ही जेव्हा त्याला कंटिन्यू ऐकतात तर ते आतमध्ये जातं आणि आतमध्ये कोण आहे? पवित्र आत्मा, येशू आहे. त्याच्यामध्ये घाण जाऊन देऊ. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा. तुम्हाला स्टार्टिंगला हे सगळं करताना थोडा त्रास होईल. माझ्या इकडे कामावरती एक मुलगा होता, ते तोंडातून लय शिव्या. आता 2-3 दिवस मी त्याला काय बोललो, गाली देणं बंद कर और गलत करणं बंद कर. तो मुलींसाठी ना त्याची नजर विचार वाईट होते. तो मुलींसाठी ना त्याची नजर आणि विचार वाईट होते. तो स्वतः बोलला मला. आणि असं नाही की एक वेळेस मी पण ते सगळे पाप केलेले. तो मला काय बोलला की असं असं आहे, तू कसं एवढं सगळं केलंस, कसं काय एकदम चेंजेस झालं. म्हणजे माझ्यावर ते टॉपिक निघालं. परमेश्वर तुम्हाला कधी पण गवाही म्हणून उभा करू शकतो. मी माझं सांगतो, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये परमेश्वर तुमच्या जीवनात पण काय करेल. तर तो काय बोलला की असं असं आहे माझ्या जीवनात होतं. मी त्याला बोललो ना, कर बंद, वाईट बोलणं, शिव्या देणं वगैरे बोलणं बंद कर. आणि जे तुझे विचार आहेत, जे घाण आहेत मुलींबद्दल, जे तुला नाही आवडत आहे, म्हणजे 2 मिनिटासाठी त्याला चांगलं वाटतं, नंतर त्यालाच वाईट वाटतं. मी त्याला काय बोललो, हे बंद कर. हे काय कर, बंद कर. त्याच्या रात्रीच्या दिवशी ते स्वप्नात आलं त्याच्या की देख तू ये कर रहा है, इसके लिए तेरा काम लो. त्याच्या स्वप्नात आलं. दुसऱ्या दिवशी काय झालं, तो स्वतःच तेव्हा मी त्याला बोललो, कसं असतं ना, कोणाच्या ना द्वारे ना परमेश्वर बोलतो. परमेश्वर कोणाच्या ना कोणाच्या द्वारे बोलतो. त्याला ना मनुष्याचं हे पाहिजे, शरीर. तो त्याच्याद्वारे तो बोलला. तुम्ही त्याला शरीर द्या आणि होड द्या. जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल ना, तर आपल्याला त्याला सोपून द्या. हे परमेश्वर तू बनवले, तुझ्या हातात सोपतो, जी तुझी इच्छा आहे ते कर. जेव्हा तुम्ही सोपता ना कोणाला, तेव्हा तो कार्य करतो, है ना. तसंच त्याच्या जीवनात पण आता तो बोलतोय की हा भाई तेरे साथ रह के मेरे को कुछ सीखना अच्छा है. तर मोठं पण नाही सांगत आहे, पण
नाही जर सत्य आहे. जर तुम्ही जर नीट राहायचा प्रयत्न नाही करणार तर तुम्ही दुसऱ्यांना पण नाही समजू. तर स्वतः आणि कसं आहे ना, मी तुम्हाला सांगतो, मला दुसऱ्यांना सांगायचं नाही सांगायचं, पण मला जी मजा येते ना हे करण्यामध्ये, ऐकण्यात सांगण्यात नाही पण मला नाही, गोष्ट वेगळी आहे. परमेश्वराला तो बोलतो ना, मुझे चक्के देखो. जोपर्यंत तुम्ही केक खाणार नाही केकची मजा येणार कधी? चॉकलेट खाणार नाही चॉकलेटची मजा येणार कशी? कारलं खाल्ल्यावर ते कडू वाटलं ना, नाही खाल्लं तर कसं वाटणार? येशूला एकदा खाऊन तर बघा. आज तुम्हाला दिवस दिलेला आहे, त्याला खायचं, पण खाताना म्हणजे एवढा विश्वास करा तुमचे सगळे कामं होतील, पण त्याला खाताना इमानदारीने खा. त्याला पिताना इमानदारीने, त्याचं रक्त आहे, फक्त ज्यूस म्हणून पिऊ नका. झालेले पाप तुम्ही आज गुडघे टेकून सोडून द्या आणि परत कधी करणार नाही म्हणून सोडून द्या. आणि जर तुमच्याकडनं कधी चुकून झालं तर काय घाबरू नका, परत क्षमा मागा, तो तुम्हाला रेडी आहे. 3 दिवसाचा उपास प्रार्थना सांगितलंय ना तुम्हाला, प्रत्येक महिन्याची आहे ना, पण चुकून करू नका. प्रॉब्लेम कुठे आहे? मनुष्याला काय माहिती नाही, त्याचे वचन नाही माहिती, म्हणून परमेश्वराचं वचन की मेरे लोक क्यों नाश हो रहे? प्रॉपर नॉलेज ना होणे कारण. कोणतं नॉलेज? हे पवित्र शास्त्रच. आणि ह्याला शिकणं मोठी गोष्ट नाही, ह्याला वाचणं आणि ह्याला समजणं मोठी गोष्ट आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला एक सहाय्यक दिलेलं आहे. कोण आहे? येशू, त्याचा पवित्र आत्मा. त्याची मदत घ्या. तो एव्हरी टाइम रेडी आहे. तो ना कधी झोपतो, तो ना कधी उठतो. त्याची नजर, त्याचे कान तुमच्यावरती आहे. तुम्ही रात्रीचे 2 वाजता प्रार्थना करा. जेव्हा तुम्ही त्याचे नाव घेऊन प्रार्थना करता, त्याची कान डायरेक्ट ना तुमच्याकडे येतं, डायरेक्ट. एवढा भारी माणूस तुम्हाला भेटलाय, एवढा भारी परमेश्वर भेटलाय, तुम्ही का थांबले? तुम्ही, मी आधी सगळं काही केलेलं आहे, सगळे वाईट काम केलेलं आहे, सगळं केलेलं आहे, पण त्या लाईफ मध्ये आणि ह्या लाईफ मध्ये जी मजा आहे ना ती मलाच माहिती आहे. जेव्हा तुम्ही इकडे याल तेव्हा तुम्हाला समजेल ती लाईफ मी काय बोलायचा प्रयत्न करतोय. तुम्ही फक्त चांगलं करायचं विचार तर करा. तुम्हाला फक्त एक स्टेप उचलायचा विचार करून. काय केलेलं? वाईट विचार करून तो लुसिफर झाला ना. कोण झाला? शैतान. फक्त त्यांनी काय केलेलं? वाईट विचारच केलेले ना. आपण चांगला विचार करायचा, कारण की जो आपल्या मनात आहे ना तो मनाचं जाणणार आहे. तुम्ही त्याला 2 चेहरे म्हणून तुम्ही राहू नाही शकत त्याच्या समोर. का संडेला वेगळं आणि मंडेला वेगळं. काय? संडे भाऊ आणि बहीण आणि मंडे फ्रेंड. काय चालतं? फ्रेंड चालणार, पण विचार आणि डोळे नीट पाहिजे. फ्रेंड चालणार. परमेश्वर पण काय बोलला? तो दोस्त बना, फ्रेंड बना. तो रेडी आहे, फ्रेंडशिप करण्यासाठी रेडी आहे, पण तुमची फ्रेंडशिप पवित्र असली पाहिजे. येशू तुमच्याशी फ्रेंडशिप करण्यासाठी रेडी आहे. तो तुम्हाला बाप बनण्यासाठी, तुमचा भाऊ, तुमची आई सर्व बनण्यासाठी रेडी आहे. पण तुमचं नातं तसंच ठेवा, कारण की त्याचं पण पवित्र आहे. कारण की कसं आहे ना, एक हातात पाप आणि दुसऱ्या हातात पुण्य मिळू नाही शकत, मिळू नाही शकत. मध्ये एक भिंत येणार आणि तो पवित्र आहे. काय पवित्र आहे? तर तुम्ही ते सोडा आणि जे जे तुमचं अडकलंय, जे जे तुमचं थांबलंय, मी तुम्हाला सांगतो लगेच सॉर्ट आउट होणार. मला एवढं हे झालेलं ना की मला असं वाटलेलं की ते काहीतरी गोळी खाऊ, काहीतरी खाऊ. मी पाणी प्यालो, किती काय काय केलं. यशाया 53:5. काय जर विश्वास नसता आणि त्याचं नॉलेज नसतं तर हे झालं असतं का? मला काय लागलं असतं? डॉक्टर लागला असता, दुसऱ्या दिवशीची सुट्टी लागली असती ना. मला डॉक्टर लागला ना, दुसऱ्या दिवशी सुट्टी लागली. त्याच वेळेपासून मी फक्त
5 मिनिटामध्ये परमेश्वराचं नाव घेतलं. बाजूला माझा मित्र बसलेला, तो फोनवरती त्याच्या गर्लफ्रेंडची बोलत होता आणि मी डोळे बंद करून तेवढं ना मग जास्त प्रार्थना केली ना काय केलं, यश आहे तरी पण 5. कारण की एक वेळ अशी येते की तुम्ही 1 सेकंदाची पण प्रार्थना करा, तो काम होतं. तुम्हाला धड्यासारखी मोठी प्रार्थना करायला नाही सांगत. मनातलं आहे सांगा, जी प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट आउट करून, ठीक आहे. आपण जास्त वेळ नाही घेते, पण मी तुम्हाला अजून एक पुन्हा एकदा सांगतो, ते लव आणि मांस खाताना आज जे इकडे सोडा ते परत करू नका. आणि मग त्याला बोला, मी खाल्लंय, मी दान म्हणतो म्हणजे मी मला काय भेटत नाही त्यांनी, मला काय भेटत नाही. दान दशमांश मी फक्त पैसे नाही बोलत, त्याला टाइम पण द्या. कारण की कसं आहे ना, मी तुम्हाला सांगतो, तुमच्या दान दशमांशनी कोणाचं घर चाललं असं तर तुमचं मन असेल तर सोडून द्या. त्यांनी पक्ष्यांचं, बाहेर जे पक्षी आहेत ना त्याचं पोट भरले, कोणी भरले, तर तुम्ही असा विचार जर ठेवला असेल तर सोडून द्या. पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या दान दशमांशनी तुमचे जे श्राप आहेत ना, जे पैशांचे जे श्राप आहेत ना, ते तुटतील. दोघे तो तुम्ही मिलेगा. त्याचं वचन पूर्ण करा देऊन, काय टाइम देऊन, दशमांश देऊन पूर्ण करा आणि पाप सोडा, गौमांस खा. तो तुमच्यात येईल. जेव्हा राजा तुमच्यात येतो, तुम्ही कंगाल असणार, गांभीर असणार. आता तुम्हाला तुमच्यावरती आहे, तुम्हाला गरीब मधूनच राहायचंय, कारण की पाप हे गरिबी आहे. राजा इकडे बसलाय, त्याला घ्या, अमीर व्हा. पाप ही गरिबी आहे. शैतानकडे काय आहे? पाप आहे, गरिबी आहे, त्रास आहे, व्यभिचार आहे, रोग आहे. येशूकडे शंघाई आहे, ब्लेसिंग आहे, एकही आजार नाही, सगळं हसी आणि खुशी त्याची. तुम्ही निवडा. तुम्हाला खूप बोझ आहे ना, मुलगा नाही, एकदा त्याला द्या तरी. मुलगा प्रभू येशू तुझ्याकडे आहे ना, ठीक, काय हरकत नाही, माझ्याकडे एक आला, मी त्याला तुझ्याकडे देते, त्याला पण देते. तुमचं एक गेला 10 ने. देऊन बघा, देऊन बघा. बोझ घेऊन चालणार ना, मला हे करायचंय ते करायचं, मला घर घ्यायचं. मी तुम्हाला खरं सांगतो, माझं हे झालेलं नाही पण माझं होणार, कारण माझा विश्वास आहे. माझा छोटा एक हे होता की या मुंबईमध्ये ना छोटं घर घ्यायचं. अजूनपर्यंत तेवढे पैसे नाही, पण माझा बाप वरती बसलाय. मी काय बोललो माहितीये, 2 BHK चे 4 घर पाहिजे मला. काय बोललो, 2 BHK चे 4 घर, आणि त्या घरामध्ये प्रत्येक एक गोष्ट, जे प्रत्येक एक म्हणजे महाग वस्तू असते, हे सुचवते. आणि हे जे असं प्रार्थना करतो ना छोट्याशा ह्याच्यात, एक बंगलो टाइप दे, व्हाईट कलर, आणि त्याच्यात एक प्रत्येक एक महाग वस्तू जी तुझी महिमासाठी असो. देणार, प्रत्येक गोष्टीचा एक टाइम असतो, तो देणार. पण विश्वास पाहिजे. काय पाहिजे? विश्वास. तुम्ही विश्वास करा, पाप सोडा, बोझ असेल तो देऊन टाका. जर बोझ घेऊन जर तुम्ही चालले, मला एक सांगतो, परमेश्वर जेव्हा एका ठिकाणी पिच करत होता, तिकडनं एक बाई आली, कुबडी बाई. ती डायरेक्ट कोणाकडे आली? येशूकडे आली. येशू बोलत बोलत, कुठे कोणाच्या हात फिरवला. तुम्ही या बोझ घेऊन त्याच्याकडे. परमेश्वर घराचा बोझ आहे, पोराचा बोझ आहे, याचा बोझ आहे, देऊन टाका त्याला. तो काय बोलतो? अपना बोझ मुझको दो, अपना बोझ मुझ पर डाल. त्याचा क्रूसचा बोझ घ्या. क्रूसचा बोझ किती वजन आहे? किती वजन आहे? पण तुमचा बोझ किती आहे? तुम्ही झुरले. पण हे जेव्हा घेणार ना, तुमचं झुरणं गायब होऊन जाणार. हा त्याचा क्रूस आहे. चांगलं काम करा, चांगलं राहा, लव आणि मांस खा.
एवढं परत खाल्लं तर परत तसं जीवन नका जगू. आणि तुमच्या जीवनात बघा जे प्रॉब्लेम आहेत ते सगळे निघून जातील. फिरू नका, मागे फिरू नका. तुम्हाला शैतान तुम्हाला असे मित्र देईल, फिरू नका, ती संगत सोडा. तुम्हाला जर वाटतंय हा जो व्यक्ती आहे हा पिणार आहे, हा शिवी देणार आहे, लांब राहा. माझे खूप जवळचे मित्र आहेत, खूप जवळचे. मी सगळ्यांना सोडलंय. ऑल उचलतो, पण मला माहिती आहे त्यांचं जीवन बसण्यामध्येच आहे. काय बसायचं, बसून हे बसण्यामध्ये. पण मी सोडतो. मला काय बोलतात, अरे तू ये बस, तू खाऊ नको, तू आपलं तू पिऊ नको, तू खा. ते खाणं पण नको. तर असे कॉन्टॅक्ट थोडे लांब करा. कारण की या वयामध्ये असे शैतान मित्र देतो. समजलं काय? या वयामध्ये जोपर्यंत तुमच्यावरती बर्डन येशूचं, म्हणजे जोपर्यंत क्रूसचं बर्डन घेऊ नका तोपर्यंत तुम्ही कोणाला विश्वास करू नका. एकही मनुष्यावरती विश्वास करू नका. परमेश्वराचं वचन दिलं, मला सोडून कोणत्याही मनुष्यावरती विश्वास करू नका. डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, डायरेक्ट सगळे काम होते. पट्टे पण उघडतील, गुडघे पण चांगले होतील. पण इकडे जे सोडाल परत पकडू नका, नाही तर परत काय म्हणा, गरिबीची चमडी घेऊ नका परत अंगावर. गरिबीचे पट्टे बांधू नका, दुःखांचे पट्टे बांधू नका. जिकडे दुःख असेल ना, यशाय 53:5, यशाय 53:5 होणार का? तर माझं होतं, तुमचं पण होणार. मला काय असं परमेश्वर स्पेशल प्रेम करतो का? आधी तुम्हाला स्टेप द्यावं लागेल, मग तो 10 स्टेप त्याचे येतील. ठीक आहे, आपण इथेच सगळं झाले गेलेलं सोडून देऊ आणि नवीन सृष्टी. हा, आमीन. थैंक यू जीसस, हालेलुया प्रभु. धन्यवाद प्रभु, मेरे आपके चरणों में आके मुझे बहुत चंगाई मिले. मेरे पति ने बहुत दुख सहा प्रभु, उनकी कुछ दिनों में उनको चंगाई मिली प्रभु आपकी वजह से. धन्यवाद मेरे परमेश्वर, आपके जीवित खुदा मेरे परमेश्वर, आपकी वजह से मेरे घर में चंगाई मिले, घर में शांति मिली प्रभु. आपकी मैं गवाही दे सकती हूँ कि मेरे घर में आपने चंगाई दिया परमेश्वर. हालेलुया प्रभु. धन्यवाद पति, आपका धन्यवाद. इनको क्या हुआ था? इनको इनमें बहुत बहुत शैतानी शक्ति आ चुकी थी इनमें. किसी की बात नहीं सुन रहे थे, वो किसी की बात नहीं सुन रहे थे. अपने बच्चों तक को जितना प्यार करते थे उनकी तक बात नहीं सुन रहे थे प्रभु. बस जब भी प्रभु का उनको आशीर्वाद हो, अपने आप सब चमत्कार से सब ठीक होगा. आमीन.